एकीकडे पुण्याची तर दुसरीकडे मुंबईची लालबागचा राजा आता मंडपमधून बाहेर पडतोय। खरं तर सगळ्यात मुंबईचं आकर्षण असलेला हा लालबागचा राजा, ज्याच्या दर्शनासाठी फक्त राज्यातून नाही तर देशभरातून नागरिक हे भाविक या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात। तासनतास रांगेत उभे राहून आपल्या बाप्पाची एक झलक पाहण्यासाठी, फक्त त्याला डोळे भरून पाहण्यासाठी हे भाविक लालबागच्या राजाच्या या दर्शनासाठी येत असतात। आणि अखेर आता लालबागच्या राजाला निरोप दिला जातोय। लालबागच्या राजाला आता पुढे मार्गस्थ केलं जातंय। अगदी काही वेळात लालबागचा राजा हा आपल्या मंडपातून बाहेर पडेल आणि विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होईल। तर ही शान कोणाची? लालबागच्या राजाची अशा जयघोषाने हा सगळा परिसर लालबागचा दुमदुमून गेलेला आहे। गेली 11 दिवस या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी या सगळा परिसर भाविकांनी भरल्याचं पाहायला मिळालं होतं। आज जेव्हा शेवटचं दर्शन घेण्यासाठी ही सगळी भक्त मंडळी इथं पोहोचली होती आणि आता विसर्जन मिरवणुकीमध्ये लालबागचा राजा सहभागी होईल। मुंबईच्या गणेशोत्सवाचं मुख्य आकर्षण म्हणजे लालबागचा राजा आहे। गणेशोत्सवाच्या या 11 दिवसांच्या जल्लोषानंतर अखेर आता या बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे। लालबागच्या राजाच्या परिसरातली ही आपण सगळी दृश्य बघतोय। लालबागचा राजा आता या मंडपातून बाहेर पडतोय। भाविकांचा मोठा जल्लोष या सगळ्या परिसरामध्ये पाहायला मिळतोय। लालबागच्या राजाचं यंदा 92वं वर्ष आहे। तर पुढे गेल्यानंतर ज्यावेळी लालबागचा राजा आपल्या मंडपातून बाहेर पडेल तर मुख्य चौकात 360 अंशात पाण्याचे फवारे, त्याचबरोबर पुष्पवृष्टी लालबागच्या राजावर केली जाईल। खरं तर डोळ्यात साठवून ठेवणारा हा सगळा क्षण असेल आणि जो क्षण पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी मुंबईकर ह्या ठिकाणी येत असतात आणि मोठ्या संख्येनं मुंबईकर हा क्षण अनुभवण्यासाठी गर्दी करत असतात। तर लालबागच्या राजाची त्याचबरोबर बाजूला पुण्याची आपण ही दृश्य बघतोय। एकीकडे पुण्यामध्ये पारंपरिक पद्धतीनं विसर्जन मिरवणुकी साजरी केली जाते, तर दुसरीकडे मुंबईमध्ये जो मुंबईच्या गणेशोत्सवाचा मुख्य आकर्षण लालबागचा राजा तो आता मंडपातून बाहेर पडतोय। आज खरं तर जड अंतःकरणानं हे सगळेच मंडळातील सदस्य असतील, त्याचबरोबर भक्तगण असेल, ते आपल्या राजाला निरोप देणार आहेत। तर अगदी काही वेळातच पुढे गेल्यानंतर लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी होईल, त्याचबरोबर पाण्याचे फवारे उडवणारे स्प्रिंकलर्स बसवण्यात आलेत, त्याचबरोबर गुलालाची मोठ्या प्रमाणात उधळण या लालबागच्या राजावर केली जाईल। तर शान नेमकी कुणाची? तर लालबागच्या राजाची असं म्हणत हे सगळे भाविक अगदी जल्लोषानं वाजत गाजत नाचत आपल्या राजाला निरोप देतील। तर लालबागच्या राजाचा परिसर आपण हा पाहतोय, हा भाविकांनी अगदी दुमदुमून गेलेला आहे। अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं दैवत असलेल्या गणरायाला आज निरोप दिला जातोय। तर मुंबईतील गिरगाव चौपाटी आणि अन्य परिसरात हजारो सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतीचा आज विसर्जन होईल।
आणि पोलीस बंदोबस्त देखील या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे। तर जवळपास मुंबईतील 6500 सार्वजनिक मंडळ यांच्या गणरायाचा आज विसर्जन होईल आणि या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जय्यत अशी तयारी करण्यात आली आहे। गेल्या 2 महिन्यांपासून ही तयारी करण्यात येत होती। तर लालबागचा राजा अगदी काही क्षणात या मंडपातून बाहेर पडेल आणि त्यानंतर या विसर्जन मिरवणुकीमध्ये लालबागचा राजा सहभागी होईल। तर ही 2 दृश्य आपण पाहतो। एकीकडे